फटाके लावायची जागा आहे. तर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बाण लावतात हे, ठीक आहे. तर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो. भुईचक्र भुईचक्र लावलेलं यांनी. अरे स्टेजवरती कसं भुईचक्र लावतो हा माणूस. तर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय फू बाय फू धूम धडाका. वाटलंच होतं मला काहीतरी शिल्लक असणार आहे. एक गोष्ट शिल्लक आहे. या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. तर फुबाई फुचे हसरे धक्कादायक फटाके असेच वाजत राहणार आहेत. कालच्या भागात आपण दिवाळीची धमाल केलेलीच आहे. आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येणार आहेत एक आजी आजोबा जे साजरा करतायत दिवाळीचा पहिला दिवस. बघूयात मग आता काय काय तयारी झाली घरामध्ये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शेखर फडके आणि अक्षता कुलकर्णी. लक्षदीप हे उजळू दे घरी, दारी शोभते सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी. मला आली आहे दिवाळी. ते दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अहो अहो उठलात की नाही? दिवाळीचा पहिला दिवस आहे आज. अहो उठणं लावून आंघोळ करायची आहे. उठा लवकर. काय करायचं म्हणालीस? वय झालं तरी सवय काही जात नाही. अहो विनोदी अभिनेते होते ना हे. पीजे केल्याशिवाय एंट्री घेतच नाही. बघा अहो दिवाळीचा पहिला दिवस आहे आज. उठणं लावून आंघोळ करायची आहे ना. अगं पण हल्ली माझं लवकर उठणं काही होत नाही. हा बघा हा हसा हसा टाळ्या वाजवा. तू वाजव रे. बायकोनी काय सुंदर व्यवस्था करून ठेवले घरामध्ये. तिकडे फू बाय फूच्या मंचावरती किती माजोरला नट असू दे मी, पण घरी आल्यानंतर डायरेक्ट जमिनीवर येतो. वा बाई वा काय सुंदर दिसतेस. वा घर पण अगदी छान सजवलंयस बरं का. वा वा अप्रतिम बायको असावी तर अशी बरं का. बायो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चा ईमेल आला का? हार्दिक शुभेच्छांचा ईमेल आला का? माझ्या मुलाचा सुनेचा नातवाचा ईमेल आला? आला. वा बरोबर एक मागणी आली आहे त्यांची. कुठली? आपल्या दोघांचा एक स्किट शूट करून हवंय त्यांना एन्जॉय करण्यासाठी. वा मस्त मस्त. वा काय वा काय. म्हणजे आपल्या त्या नातवासाठी आपण दोघंही आजी आजोबा आयुष्यभर कॉमेडीच राहणार का? असू दे का असू दे. असं ते कसलं. असू दे का. मी म्हणतो ना निदान तेवढ्यासाठी तरी काय होईना ते त्यांच्या आठवणीत आपल्याला ठेवतात तरी. हा नाळ जोडू नये आपल्याशी आपल्या कॉमेडीशी. पण आपल्या विनोदातलं गांभीर्य कधी कळलंच नाही ना. अरे बापरे ही म्हातारी सेंटी होत चालली आहे. सेंटिमेंटल होण्याच्या अगोदर काहीतरी करायला पाहिजे. विषय बदलायला पाहिजे. विषय हा सापडला. मी काय म्हणतो आजी. आजी म्हणू नका मला. आजी म्हणू नका. किती काही असलं तरी एवढी काही म्हातारी झालेली नाहीये मी. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तो अभी तक है हंसी और मैं जवान तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान. काय लाजते बघा आजी. आजी म्हणा. आजी माझी विनोद करून स्किट करूया आणि पाठवून देऊया. कॅमेरा ऑन करा. पण दिवाळीची शपथ आहे तुम्हाला. आता कसं? जे काही बोलाल ते अगदी खरं खरं बोलायचं. आता शपथ घालायची होती. अहो हीच तर योग्य वेळ आहे. अच्छा बरोबर ठीक आहे चालेल. आता काय आलिया भोगासी. काय काय म्हणालात तुम्ही? काही काय 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 म्हणालात काय तुम्ही? काही म्हणालो नाही मी. असं कसं तुम्ही काहीतरी म्हणालात ऐकलंय मी. सांगा आता मला. आयुष्यात मला तुझं हेच आवडलेलं नाही. काय हे नाही का तुझा सतत प्रश्न विचारणं. म्हणजे बघा पुन्हा प्रश्न. हा? पण माझ्या प्रश्नांनी काही अडतंय का हो तुम्ही? अरे परत प्रश्न प्रश्न प्रश्न. कंटाळा आलाय वैताग आलाय या प्रश्नांचा. जेव्हा समोरून येतेस तेव्हा प्रश्न, जेव्हा जातेस तेव्हा प्रश्न. आता सुद्धा बघ कसं प्रश्नचिन्ह दिसते. हो का? हा. आता तुमची एक गोष्ट सगळ्यांना सांगू का? तुमचा तो मूर्खपणा. एवढं सगळं खरं खरं बोलायचंय. म्हणजे काय? अरे मी काय केला मूर्खपणा?
आपला बंड्या हा. शाळेत असताना एकदा होमवर्क घेऊन आला तुमच्याकडे. हा. तुम्हाला त्यांनी विचारलं, हा. समोरून एक सुंदर मुलगी येते, हा. याचं उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करून दाखवा. तुम्ही त्याला म्हणालात, आईला आयटम. हा? याच गोष्टीवरनं दुसऱ्या दिवशी त्याच्या शाळेतल्या त्या बाईंनी मला बोलवलं आणि समज दिली. बाई जरा सांभाळा, तुमचा नवरा हातातनं बाहेर जातोय. हा, बोल. तुमच्या त्या मैत्रिणींचं काय हो? तुमची म्हणे तुमच्या बऱ्याच मैत्रिणींशी प्लॅटोनिक फ्रेंडशिप होती म्हणे. काय चाललंय? हं? काय चाललंय काय? काय नाही लाज. लाजाला काय झालं? अच्छा सहज लाजलो. माझं नाव सांगाच एवढे लाजताय तर. नाही आठवत नाही. आता शपथ घेतली तुम्ही खरं बोलण्याची. बरं ठीक आहे, कॅम्प बंद करू का? कशाला त्यांनाही कळू दे ना काय काय चाललंय. ऐकायच का? कोण वैरी नाहीस का? बस जरा मिनट है, थोडे ब्रेक की बात. झालं झालं सगळं करून झालं. झालं, मी फिरून येतो. इथेच फिरा. काय आता सांगा मला सुरुवातीपासून त्यांची नावं. सुरुवातीपासून हा. शालेय जीवनात माझी एक मनीषा होती की माझं संगीतावरती खूप प्रेम असावं. तशी माझी भावनाही होती, तशी माझी अपेक्षाही होती. म्हणून त्यासाठी रोज मी पूजा अर्चना आरती करायचो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर खूप आशा बाळगल्या होत्या, पण सगळं निराशाच पदरी पडली माझ्या. पण एकाही मुलीला पटवणं मला काही साधना. मग लग्नानंतर डोक्यावर जी अक्षता पडली ती आयुष्यभरासाठी राहील. बाबा चला आता पटकन मुलींची नावं सांगा. चला कुठली नावं सांगू? आता मुलींची नावं सांगा पटकन. म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो, मंद बायका येती घरा, रोजी दिवाळी दसरा. मंद मला मला कोणता म्हणाला? साकस आता मंद आहेस का तू? आता मंद आहेस का तू? मंदावेल ना पटकन वाट गप्पा बस. मंद आहे की नाही तू? मंदाकिनी आहेस की नाही तू? असं मला म्हणायचं. शांत झालीस? हा आता मला सांग, तुला पण शपथ आहे आजच्या दिवाळीची. आता कशी सापडलीस? आता मला सांग, तुझं त्या विजय बरोबर होतं की नाही? होत. एवढं कॅज्युअल सांगते. होत तर होत ना. मग का फाटलं? त्याच्याच मूर्खपणामुळे. काय मूर्खपणा केला त्यांनी? अहो, तुम्हाला सांगते, हा आमचं ज्या दिवशी जुळलं ना, अजून वाचते. त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी बाबांची बोलायला घरी आला होता तो. बरं मग पण त्याचाच विनोदी स्वभाव आडवा आला. तो कसा? कसा काय? बाबांनी त्याला त्याच्या कमाईवरनं झाडलं. हा. म्हणाले, अरे एवढ्याशा पगारात आमच्या मुलीचं नाक पुसायला साधा रुमाल तरी येणार आहे का? मग? त्याच्यावरती तो म्हणाला, हा. एवढी शेंबडी पोरगी असेल तर ठेवा तुमच्याकडेच. हे काय? एकटाच हसला. मग बाबांनी काय केलं? बाबा पण हसले जोरात. छे लाड मारून हाकलून दिलं त्याला. हो का? अरे काय रे, वाचलास बरं का? हा? नाही काही नाही. बरं मला एक गोष्ट आता सांग, किती जणांनी तुझ्या घरी येऊन असे विनोद केले? इकडच्या सगळ्यांनीच. काय बोलतेस काय तू? केवढा फसवलायस मला तू. माझ्याविषयी काही चांगली गोष्ट कोणाला सांगितलं नाही. सगळं भट आणि तुझं आहे. चाललो दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी घराच्या बाहेर चाललो, सृष्टी सौंदर्य बघून येतो. एक मिनिट थांबा. काय तुमच्याबद्दलची एक चांगली गोष्ट आठवली हो मला. आठवली? नशीब कुठली? अख्ख्या जगाला ओरडून सांगते थांबा मी. सांग, ऐक. आमचं जेव्हा जमलं ना, हा. तेव्हा एकदा संध्याकाळी मी ह्यांना माझ्या घरी बोलवलं होतं. वा. हे ना बाईक घेऊन आले होते आणि ह्यांनी ना बाईक लावली आणि दारावरची बेल वाजवली. माझ्या छोट्या सुंदर देखण्या बहिणीने दरवाजा उघडला आणि ह्यांना बघून म्हणाली, आईला कसले स्मार्ट आहात हो तुम्ही, घरात कोणीच नाहीये, येता का? आणि ह्याच्यावरती हे फक्त हसले. आणि त्यानंतर मी परत बाईक कडे वळलो. हो, त्याच वेळेस त्यांचा चांगुलपणा बघून आमच्या घरातली सगळी मंडळी बाहेर आली आणि त्यांनी तुम्हाला जावई म्हणून संमती दिली. आता हिला काय सांगू मी बाईक कडे का वळलो तो? तर बाईकच्या डिकीमध्ये ठेवलेला माउथ फ्रेशनर आणायला गेलो तो.
दिवाळी अक्षतासाठी फार स्पेशल आहे. हा? हे अक्षताला माहितीये, पण थोडंफार लोकांना माहितीये, पण महाराष्ट्राला आता अक्षताच सांगणार आहे की का ही स्पेशल आहे बरं दिवाळी. हे सगळ्यांसमोर नाही, तशा स्टाईल मध्ये ते जे काय असतं ते त्यांनी जे केलंय, त्या सिरियल मध्ये जे त्यांनी केलंय ते तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. हा कसं बरं, माझ्या आई बाबांनी माझं झोकामधल्या महादेवरावांशी लग्न ठरवलंय बरं का. असं नाही सोडणार. आता तुम्ही वहिनी आहात, वहिनींनी छानसा उखाणा घेतलाच पाहिजे. घेतला पाहिजे ना, उखाणा घेतला पाहिजे ना. वारजेच आहेत ते म्हणून. वारजे एक गाव, गावाला 4 कोपरे, 4 कोपऱ्यांना 4 बंगले, 4 बंगल्यांना 4 दरवाजे, 4 दरवाज्यांच्या 4 कड्या, 4 कड्यांची 4 कुलप, 4 कुलपांच्या 4 चाव्या, त्यातली एक चावी घेते, कुलूप उघडते, कडी उघडते, दरवाजा उघडते, घरात प्रवेश करते, बसायला चांदीचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, ताटात जिरेसाळ भात, भातावर तूप ताजं आणि विक्रमच्या अंगठीवर नाव कोरलंय माझं. शेखर, आता मला तुमच्याकडे यायचंय. तुमच्या दिवाळीच्या आठवणींबद्दल मला सांगा. दिवाळीची आठवण अशी सांगायची की लहानपणी मी जेव्हा फटाके वाजवायचो तेव्हा माझा हात खूप भाजला. त्यानंतर मला खूप भीती वाटते की दिवाळीचे फटाका वाजवायला. पण त्याच्यामुळे मी बाहेरच पडत नाही. जेव्हा दिवाळीत घरी असतो तेव्हा बाहेर पडत नाही. पण माझ्या दाराशी आहे ना, एक साधारणतः संध्याकाळी 7-7:30 झाले की एकच बॉम्ब फुटायचा. हा, आणि मग मला कळायचं ना की बाहेरून बघायचं तर कोण नाही. तर मी आमची कॉलनीतली जी मुलं वगैरे आहेत सगळ्यांना त्यांच्या आई शपथ नाही यांना अक्कला नाहीत, पण यार कशाला असे फुटतात पडा, घाबरतो ना माणूस आतला. म्हणून मी एक दिवस ना दबा धरून बसलो की असं कोणीतरी काहीतरी असेल. आणि जेव्हा फटाका वाजला तेवढ्यात मी दार उघडलं तर ते आजी आजोबा होते. हा, त्यांना फक्त जोरात पळता आलं नाही म्हणून ती आजी आपली अशी आणि मी दार उघडल्यानंतर म्हणाली, सॉरी पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. क्या बात आहे. खरी गोष्ट आहे. जीवनाची मजा आपण घेतच राहिली पाहिजे. दिवाळी कुणाच्या आयुष्यात कुठलं सरप्राईज घेऊन येईल काही सांगता येत नाही. एका आजींना दिवाळी बंपर लॉटरीचं बक्षीस लागलंय आणि ही न्यूज घेऊन शेजारचे जोशी त्यांच्याकडे निघालेत. बघूयात मग आता पुढे काय गंमत येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे, रसिका आगाशे आणि तृप्ती खामकर. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, वहिनी, तुम्हाला एवढा आनंद कशाचा झालाय? आनंद नाही झालाय काही. मग तुमचं गाणं सुरात व्हावं म्हणून कंपनी देते. तुम्ही कशाला गाताय? कारण मी भयंकर आनंदात आहे. अहो, शेजारच्या ज्या लेल्या आजी आहेत ना, हा? त्यांना लॉटरी लागली आहे लाखाची. मग त्याचा आनंद तुम्हाला कशाला होतोय? त्यांना ते तिकीट सकाळपासून सापडत नाहीये. म्हणजे तुम्हाला ना एक वाईट बातमी द्यायची आहे मला. वाईट बातमी? हा. नको, वाईट बातमी अशी पटकन देऊ नका. मी काहीतरी असं भस्कन ऐकेन, चटकन वरती जाईल. नको नको. बरं, आरामात देते. हा. त र दी वा. हो, एवढ्या हळू नको. प्रेशर वाढत चाललंय इथे माझं. हा, जरा जरा मॉडरेट मध्यम स्पीड पाहिजे असा. बर. तर हा, दिवाळी बंपर धमाका हा, ची लॉटरी हा. जी आजींना लागलीये ना, हा. ती 1 लाखाची नाहीये, तेच म्हणलं, देव जागा आहे अजून. हा, बरं बरं. 1 कोटीची आहे. हा? 1 कोटीची लॉटरी लागते यांना. आम्ही नुसत्या शाब्दिक कोट्या करत बसलो इकडे. काय तुम्हाला अजून एक काम सांगायचंय मला. काय काय? ती लॉटरी लागली आहे ना, हा. ती बातमी आजींना अजून कळली नाहीये, ती कळवायची आहे. मी जाऊ त्या खडूस म्हातारीकडे. म्हणजे? नाही नाही, नको नको. जोशी! एवढी आनंदाची बातमी ऐकून त्यांना धक्का लागला आणि त्या गेल्या म्हणजे हो, 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 मग कोण सांगणार बातमी? मी सांगायची. मराठीत सांगा ना काहीतरी. तशी खूप कमकुवत मनाच्या आहेत होत्या, जातील ना पटकन. हो हो, कळलं कळलं कळलं. सांगाल ना? हो, सांगेन. येते मी. हो. त्या म्हातारीला जाऊन आता मी बातमी सांगायची. या खडूसबाईच्या नादी कसं काय लागायचं काही कळत नाहीये. जबाबदारी पडलेली आहे.
दुपारी 1 ते 4 बेल वाजवू नये, शॉक बसेल. लेले लेले आता काय? हा हाक हाक, ही एक सोय. लेले आजी, अहो लेले आजी, लेले आजी, अहो लेले आजी, आजी आजी, अजिबात ओ देत नाहीये चहायला. थेरडी, ए थेरडे, थेरडी असेल तुझी बायको. कोणी आहे का घरात? नाहीये. नाहीये? अहो अहो आजी, तुमचा आवाज मला ऐकू येतोय हो. हा? काय कटकटे, हा? काय कटकटे, दुपारचा 1 वाजलाय. अगं बाई, जोशी तुम्ही आहोय. मला वाटलं कचरेवाला आलाय दिवाळी घ्यायला. मी दुपारी असा दिसतो? नाही, तसे तुम्ही वॉचमन सारखे दिसता, पण आता कचरेवाला दिसताय. असू दे असू दे. काय माहिती का, आता दिवाळी आली की नाही? हे सांगायला दुपारी 1 वाजता आलाय. आमच्याकडे कॅलेंडर आहे. भिंतीवरी कॅलेंडर असावे. अहो तसं नाही तसं नाही, सध्या चलतीये की नाही? कोणाची? अहो तुमची. का? अहो तुम्हाला लाखाची लॉटरी लागली म्हणे. लागली नाहीये. लॉटरीचं तिकीट काढलंय आणि काही बावळट माणसांना असं वाटतंय की ते हरवलंय, पण ते हरवलं नाहीये, ते सापडलंय. पहिलं हरवलं नाहीच आहे. बर 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 बर, हे बघा, समजा तुम्हाला लाखाची लॉटरी लागली, हा. तर तुम्ही काय कराल? काही करणार नाही, जाऊन पैसे ताब्यात घेऊन येईन. फक्त? हा. बर बर, समजा तुम्हाला 5 लाखाची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल? काही करणार नाही, जरा आनंद होईल. समजा तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल? हा, मग मला थोडा जास्त आनंद होईल. हा. सोसायटीत पार्टी करेन मी. हा. 1/2 किलो बत्तासे वाटेन. हा, आणि ना तुळशीचा काढा पाजेन मी. हो. पुढचा हा, मुद्दा. हा. समजा 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 तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल? मजबूत खर्च करीन मी. हा, काय 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 मी काय? ना सगळ्या सोसायटीला पार्टी देईन, हा. 2 पोलकी घेईन आणि मग अहो, मी 2 पोलकी सोसायटीला कशी पुरतील? हे असे फालतू विनोद करायचे नाही, सांगितलंय ना, नंतर कट होतात ते. सांगते तुम्हाला, ऐका माझा. हो 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 हो, बोला 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 हा. बोला 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 बोला. माझ्यासाठी 2 पोलकी घेईन मी हा. आणि मग सगळ्या फॅमिलीला घेऊन हॉटेलात जाईन, हा. रेमटाऊन मसाले डोसे खाईन, 2 किलो अशी चटणी पिईन. बर बर बर, वा 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 वा, म्हातारी घंटी. हा हा, समजा समजा 40 लाखाची लॉटरी तुम्हाला लागली, तर 40 लाखाची लागली तर मग मी खूप खर्च करीन. म्हणजे 4 मोटरसायकली घेईन, हा. 2 कारी घेईन. कारी बरी. हा? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. अजून अजून समजा 50 लाखाची लॉटरी तुम्हाला लागली, तर तुम्ही काय कराल? या सगळ्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरीन आणि चालवीन. बर 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 बर. समजा 70 लाखाची लॉटरी लागली, तर तर फॉरेनला जाईन, 80 लाखाची लागली, तर परतही येईन. बर. आता समजा, हा. समजायचं हा. आता की समजा तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल? नाही नाही, असं काही होत नाही. नाही नाही, होईल होईल होईल, होऊ शकतं. इमॅजिन करायचं आपल्याला. अहो 1 कोटीची लॉटरी लागली ना, तर हा. निम्मे तुम्हाला देईन. हो, किती बोलताय तुम्ही? मला हा? 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 नाही, नाही, आजी. हा. जोशी आले होते? आले होते, उभ्या उभ्या आले, उभ्या उभ्या गेले. गेले? हा. असे कसे गेले? काहीतरी माझी गंमत करत होते. 1 कोटीची लॉटरी लागली तर काय करशील? मी म्हंटल की निम्मे देईन बाळा तुला, तसे गेले चटकन. आजी, तुम्हाला खरंच लागली 1 कोटीची लॉटरी? काय सांगताय? या सुद्धा गेल्या. लॉटरीचं तिकीट यालाच म्हणतात, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. मिलिंद सर, मला सांगा, तुम्ही दिवाळी कशी साजरी करता? काही नाही, टिपिकल होते. आम्ही पहाटे वगैरे सगळे उठतो, आंघोळी बिंघोळी करतो, अभ्यंग स्नान होतं, फटाके वगैरे लोक वाजवतात, फराळ वगैरे आम्ही करतो, आणि जास्त काय आम्ही गाठी भेटी कोणाला प्रेझेंट वगैरे काही देत नाही, कारण त्याच्यात काही फारसं तथ्य नाही असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे. पैसे वगैरे अजिबातच उधळत नाही, त्याचा काही उपयोग नसतो. ऐहिक सुखांवर आमचा भरच नाहीये, मानसिक सुखांवर भर आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळी मानसिक दृष्ट्या उत्तम दिवाळी अशी साजरी करतो. तुमची मानसिक सुखाची दिवाळी आम्हाला आवडलेली आहे. आता आपण विचारूयात तृप्तीला की काही एखादा असा गमतीदार किस्सा आठवतो का दिवाळीशी असा संदर्भात? किस्सा नाहीये, पण आठवण आहे. मला माझे बाबा फुलभाज्यांचा पुडा आणून द्यायचे आणि सांगायचे की हा आज संपवायचा, आणि मला ते प्रेशर असायचं की हा आता कसा संपवायचा, खूप भीती वाटते. मग बाबा बाहेर गेले ना की मी
कपडे वाळत घालायची काठी असते हा. त्याच्यात त्या टोकाला फुलबाजी लावायची आणि या टोकाला पेटवून ती संपायची. रसिकाकडे बघून नाही वाटत किती काय घाबरत असेल म्हणून. तू कशी साजरी करतेस दिवाळी? यावेळी माझा असा प्लॅन आहे की यावेळी तरी मी माझ्या नवऱ्याला फराळ बरा करून खायला घालणार आहे. थांबा महत्वाचा मुद्दा. बरा म्हणजे काय? माझ्या नवऱ्याच्या घरी तो अमराठी असल्यामुळे दिवाळी नसते तर मी काय वाटेल ते बनवून आधी त्याला सांगायचे की यालाच शंकरपाळी म्हणतात, यालाच तकलीफ काय म्हणतात. बनवलं होतं? मी ऑलमोस्ट तसं असायचं. वा वा. दिवाळीची त्याची काही बनवाबनवी रसिकांनी केलेली आहे. आपण पुण्यातली दिवाळी बघितली, मुंबईतली दिवाळी बघितली, सगळ्या महाराष्ट्रातली दिवाळी बघितली, पण आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे का आगळ्या वेगळ्या ठिकाणी. बघूयात तिथली ही वेगळीच दिवाळी ते कशा पद्धतीने साजरी करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि सुप्रिया पाठारे. शूर आम्ही सरदार कुशाल माझं गाणं कुशाल. सर कर चले हम फिदा चा वतन साथियों, हम तुम्हारे हवाले वतन साथियों. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. मर्दी यायला. अरे वा, आले का मी बोर्डावर? वा. पिकल्या पानाचा आहो नाचताय काय? बॉर्डरवर आलात का तुम्ही? अरे बापरे. बॉर्डरवर आलात, बॉर्डरवर. हा. पण इथे कुणीच दिसत नाहीये. मग आवाज कुणाचा आला? अरे मी बोललो कमांडर. भाटकर. अरे क्या बात कर रही हो, क्या बात कर रही हो? मैं हूँ कमांडर. कमान डर मत आजा. कोण तुम्ही? सर मी आताच पोस्टिंग झाले. हो लपा लगेच लपा. हा लपा. का कधीही युद्ध सुरू होऊ शकतं. कशावरून? जमिनीवरून. युद्ध सुरू झाले तुम्हाला कशावरून कळलं? मला खबर लागली आहे की शत्रू पक्षाने लढाईची तयारी सुरू केली आहे. गंमतच आहे. सर मी ना फार एक्साइट झाले म्हणून येतानाच मी फेसबुकवर स्टेटस टाकले. इराणच्या बॉर्डरवर पोस्टिंग. ते स्टेटस तुम्ही टाकलं? सर हजारो लाईक्स मिळाले. अरे ते हजारो लाईक शत्रू पक्षाने दिलेत. ते का देतील हजारो लाईक्स? कारण गेले 10 वर्ष आम्ही इथे लपलोय, त्यांना कळलं नव्हतं. तुमच्या एका स्टेटसने त्यांना कळलं ते. सॉरी 2 मिनिटात आले. कुठे चाललाय? स्टेटस बदलून येते. फसवला. गप्प बसा. युद्ध कधी सुरू होईल? हा. तयारी लागा. तयारी. हा. सॉरी लागलं. सॉरी. शटअप. कधी युद्ध सुरू होईल? हा. युद्धाच्या तयारी लागा. हा. कम ऑन, टेक युअर पोझिशन. हा. सर मी अजून गोळी मारलेली नाहीये तरी समोरून आवाज का आला सर? मी ओरडलो. का ओरडला सर? मज्जा. सर आपण लढाईला आलो तुम्हाला मज्जा सुचते? पूर्ण ऐकून घ्या. मज्जा पायावरनं पाय काढा. सॉरी सर. ओके. सर बोला. कसं मारू शत्रूंना? कसं? हा बॉम्ब टाकते आणि मारूनच टाकते. खाली ठेवा, ते माझ्या नाश्त्याचं टरबूज आहे. बरं मग कसं मारू सांगा. कसं मारू? मी सांगतो. ऐक, हे बॉम्ब घे हा. आणि टाक. खराब झालेलं बॉम्ब म्हणतात. टाक म्हणजे तसे टाक नाही, मग? शत्रूवर टाक. हा सर मी काय म्हणते? सर आहे का तुझा? जरा तिकडे सर. सर नाही म्हणजे हे बॉम्ब कसे टाकायचे? दाखवतो. हे बघ, हा बॉम्ब घ्यायचा, अशी पिन काढायची. कान बंद कर. कान का बंद करताय? मोठ्याने आवाज होईल. फुटला वाटतं बॉम्ब. सर फुटला. सर मी टाकू बॉम्ब? टाक. शाबास. सर कम. हा बॉम्ब हा. ही काढली पिन. शाबास.
माझ्याकडे एक आयडिया आहे. काय काय बघा हा. हे सगळे बॉम्ब घ्यायचे शाबास. आणि हे बघा टाकले. सर! 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 बॉम्ब! सर! सर! पिना कोण तुझा बाप काढणार आहे का? पहिला सगळ्या बॉम्ब त्या शत्रू पक्षाला वाटून टाकले तू. सर! आता काय करायचं? बॉम्ब संपले. काळजी करू नका, काळजी करू नका. माझ्या बायकोने हा दिवाळीचा फराळ पाठवलाय. यातले लाडू घ्या आणि शत्रू पक्षाला मारा. शत्रू पक्ष नक्की मरेल. सर हा. त्याने लाडू खाल्ले तर मग तर 100% मरेल. हा? माझा माझ्या बायकोच्या पाककलेवर पूर्ण विश्वास आहे. हो? Attack! सर हा, शेवटचा लाडू. मार. ए! मेला. तर हा. लाडू संपले. हो. आता आता काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. ही घे चकली. चकली? हा, आणि सुदर्शन चक्रासारखी फेकायची. हा सुदर्शन चक्र. हा, फेक. पोज नंतर घे, पोझिशन घे. हा, हा, हा. शाबास. घे. चला. सक, 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 सक. आ! सर शत्रू मेले सर. शाबास. चकल्या संपल्या. गोळ्या 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 पण संपल्या. गोळ्या संपल्या. हो. शंकरपाळ्या घे, शंकरपाळ्या. शंकरपाळ्या. हा, बंदुकीत टाक. बंदुकी टाकू. मार सर शत्रू मेले सर. सर तुम्ही किती शूर आहात, वीर आहात. Yes. तुम्हाला भीती नाही वाटत? अरे, अरे. असं जायचं गोळी समोर भीती नाही वाटत? कशाला वाटेल, माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट आहे. काय सांगताय? कोण आलं? बुलेट प्रूफ जॅकेट. बुलेट प्रूफ जॅकेट. हा बुलेट प्रूफ जॅकेट होम मेड. होममेड. यस. कसं काय? माझ्या बायकोने दिवाळीचे अनारसे पाठवले होते. हा. ते शिवून मी असं जॅकेट तयार केलंय. अरे गोळी काय, अख्खा बॉम्ब फोडला तरी तुटत नाही ते. सर बराच वेळ झालाय, शत्रूकडनं काही प्रतिसाद नाही. मगाशी तुम्ही चकली टाकत होतात ना, हा. तेव्हा मी त्यांच्याकडे डर्टी पिक्चरची DVD टाकली. काय सर? उल्लाला उल्लाला शत्रूला मारला. उल्लाला 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 शत्रूला मार द्या. उल्लाला उल्लाला. सर DVD संपली. तर परत कोणतरी आलं. अरे डोर बेल आणि फोनची बेल काय फरक आहे की नाही? हा सॉरी फोन घ्या, फोन घ्या. कोण आहे बघा. हॅलो, अल्फा टू डेल्टा, अल्फा टू डेल्टा. येस, डेल्टा टू टॉकिंग अल्फा. हा हो हो, ओके. हो येस, लगेच सांगतो. शत्रू पक्षाच्या कमांडरचा फोन होता. काय बोलला? तो म्हणत होता हा. त्या बॉर्डर वरती चेटकिणी सारखी म्हातारी बाई कोण उभी केली आहे. सर हा. आपल्या इथे कोणच बाई नाहीये. तू बाई नाहीयेस? मी सर मला तो चेटकीण आणि म्हातारी म्हणाला. त्याच्या तर अरे मशीन गन आहे मेल्या. संपले संपले सगळे शत्रू संपले. सगळे संपले की नाही माहित नाही, हा. पण जो मला म्हातारी म्हणाला तो नक्कीच संपला असेल. युद्ध जिंकणं अगदी सोपं असतं. फक्त आपल्याला आपल्या सहकार्याचा वीक पॉइंट माहित असायला हवा. गुड जॉब म्हातारे. क्या बात आहे, क्या बात आहे. दिवाळीचा हा फटाका फुटलेला आहे. आणि सुप्रिया पाठारे यांना मला विचारायचं की तुमच्यासाठी दिवाळी तर स्पेशल असणारच आहे, कारण तुम्हीच एक फटाका आहात, सगळ्यांना हसवणार आहे. तुम्ही कशी साजरी करता दिवाळी? दिवाळी मी सगळ्यांसारखीच साजरी करते, पण लक्ष्मीपूजनला माझ्याकडे एक महत्वाचं पूजन असतं. ते म्हणजे जेव्हा फुबैफू सुरू झालं तेव्हा दादरच्या एका हॉटेलमध्ये मी खाण्यासाठी गेले होते. तेव्हा एक 70-75 वर्षाचे आजोबा आले. माझ्यावर माझा नवरा होता. तर त्यांनी मला असे पैसे काढून 50 रुपये काढून हातात दिले. मला खूप ऑकवर्ड वाटलं. म्हटलं 50 रुपये असे आजोबाचा काय देतात. म्हणजे त्याच्या आधी बोलले ते खूप छान काम करता तुम्ही सगळं वगैरे.
तर नवरा म्हणाला की अगं आशीर्वाद म्हणून घे. तर म्हणे, मग तुमचे आई वडील देतात, आजी आजोबा देतात, तसं मी तुम्हाला दिले. त्या 50 रुपयाची मी त्या दिवसामध्ये फुबाई सुरू झाल्यापासून ज्या दिवाळी आल्या त्याला मी लक्ष्मीपूजनला त्याची पूजा करते. वा 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 वा, याच्यापेक्षा मोठी भेट कुठली असणार आहे आपल्या आयुष्यातली? कुशल, तुझी दिवाळी कशी असते? माझी दिवाळी खूप वेगळी असते प्रत्येक वेळेला. म्हणजे हिच्याकडचा फराळ येतो खूप वेगळा असतो, तोही रसिकासारखाच असतो वेगळा. या वेळेला हिने वचन दिलंय की या वेळेला करंजी सारखीच दिसेल. म्हणजे हा, म्हणजे होतं कधी कधी माझे लाडू मोदकासारखे होतात, करंजीचा आकार चकलीसारखा होतो, शंकरपाळ्या म्हणजे जवळजवळ फक्त गल्लीतली लोक गोट्या खेळायला. अच्छा, ठीक आहे. त्यांना प्रश्न पडतो की मी कुठल्या सणाला बनलोय बाबा. एवढे वाईट नसतात तर यावेळेला जो वेगळा पदार्थ होणार आहे तो मी खाणार आणि वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करणार. पण मी यावेळी कुशल पद्धतीने पदार्थ अरे बनवते. होय, अरे अच्छा नाही, अरे अच्छा नाही. दिवाळी सण म्हटल्यानंतर मला नाही वाटत की या दिवशी जगातला कुठला माणूस दुःखी असेल बाबा. पण एक माणूस असा आहे त्याला खूप दुःख झालंय आणि ते दुःख हलकं करण्यासाठी तो एक निरागस माणूस गेलाय एका हॉटेलमध्ये. बघूयात मग आता त्याला कुठलं एवढं दुःख झालंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शशिकांत केरकर आणि भाऊ कदम. झाल्या तिन्ही सांजा, टेबल सजवला त्यांचा, वाट पाहतो मी रे येणार कस्टमर माझा. झाल्या तिन्ही सांजा, टेबल सजवला त्यांचा, वाट पाहतो मी रे येणार कस्टमर माझा. पीने वालों को पीने का बहाना चाहिए, हर पीने वालों को पीने का बहाना चाहिए. गाना आए या ना आए पीना चाहिए, अरे गाना आए या ना आए पीना चाहिए. सर 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 हे काय करते सर? सर तुम्हाला झाले? शक्यच नाही. सर खरंच तुम्हाला झाले? सांगितलं ना शक्य नाही म्हणून. सर मी सांगतो ना तुम्हाला झाले. हे बॅटरी एक सांगितलं 10 वेळा नाही झाली तरी झाली काय? हा, मला झाली होती, मी बेसिन मध्ये करून आलो. सर तुम्ही बेसिंग मध्ये करून आला सर? हे असं केलं, अरे जास्त झाली होती करून बेसिन. बेसिंग मध्ये सर हा, हे म्हणायचं नाही मला सर, तुम्हाला चढले. काय चढलं? काय सर सर मारू नका मला. मारत नाही रे, काय ना काय चढलंय ते. भीती वाटते. हा? सर काय शरीरावर नाही, दारू तुमच्या डोक्यात चढली, त्यामुळे तुम्ही सारखं गाणं गाताय आणि सारखं पडताय. काय? हो सर. मी पडतोय? हो सर. दारू ना? हो सर. शपथ घे. कोणाची? दारूची शपथ घे. दारू शपथ सर, दारूमुळे तुम्ही पडताय. आयला मला इतकी वर्ष उगाच वाटत होतं मी लंगडा आहे म्हणून. दिस झिंग इज अमेझिंग. हे चंपा बाहेर रे, आता नाचू शकतो आपण. सुन चंपा सुन तारा, मैंने लंगडा सुन चंपा सुन तारा, मैंने लंगडा. बस बस, त्याला एवढंच गाणं येतं. हे बॅटऱ्या, मी कुठलं गाणं गायलं रे? सर तुम्ही आयटम सॉन्ग गायलं सर. हा? हो. मग मला काय वाटत होतं मी भावगीत गायलं सारखं. कसं आहे भाऊ, तुम्ही दारू प्यायल्यामुळे भाऊक झालात म्हणून तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही भाऊ गीत गाताय. भाऊ करून मला आठवलं. तर तुम्ही हसताय का? अरे हसत नाही, रडतोय मी, रडतोय. जाग झालं सार गाव, तांबड फुटाया लागलं. जाग झालं सार गाव, तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. हे तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. तर तुम्हाला दुःख झालं आणि तुम्ही गाणं गाताय? कसं आहे, मला दुःख झालं की मी गाणं गातो, मग माझं दुःख हलकं होतं. मग दारू का पिता सर? अरे मला पूर्ण गाणी येत नाही ना, मला अर्धीच गाणी येतात.
त्यामुळे मला दुःख झालं की अर्ध गाणं गातो, मग अर्ध दुःख हलकं होतं. सर मग तुमचं अर्ध दुःख कधी कमी होतं? दारू पिऊन. अरे एवढं दुःख आहे सर? खूप दुःख आहे मला. सर सांगा ना, मला सांगा ना प्लीज. सर हसलात म्हणून. अरे माझ्या चेहऱ्याकडे बघून नाही, पण ते वाचतंय त्याच तरी जरा लाज ठेव. हा? अरे मला दुःख झालंय कारण माझी सावत्राई वारली. हाय सर, कशानं सर? सख्या आईच्या धक्क्यानं. सख्या आईनं सावत्र आईला ढकलून मारलं. मर्डर 3. भीगे ओठ तेरे तोडींना अशी रगत काढीन, मुंडगी फिरवून टाकीन तुझी. काही बोलतो? हा काय झालं तुला सांगतो. जुलै महिना होता. अशा विजा गडगडत होत्या आणि ढग असे कडकडत होते. हा? तर त्यावेळी भर पावसात ग्लासभर ग्लास. काय विनत करते, हसायचं की रडायचं? काय बोलते? तर त्या जुलैमध्ये भर उन्हात माझी सख्याई हरवली. मग काय बाप शोधायला लागलं सगळीकडे, ती काय भेटली नाही. मग बापानं दुसरं लग्न केलं. मग सावत्र आई आली का नाही घरामध्ये. मग काय गंमत झाली माहितीये का, अचानक सख्याई दारात उभी. अरे बापरे, आता काय? हा मग त्या सावत्राईनं तिला बघितलं आणि तिला धक्काच लागला आणि तिला अटॅक आला. इथे अटॅक इथे येतो, पण इथं आला होता. तो कसा काय? अच्छा गावात 6 अटॅक आला आणि ती सटॅक्कन गेली. पण जाता जाता माझ्या नावावर 10 लाख रुपये ठेवून गेली. काय सर 10 लाख? 10 लाख. हे चांगलं आहे ना सर मग. अरे काय चांगलंय, हे 10 लाख संपत नाही तोच ऑगस्ट मध्ये. सर हसलात. अरे हसत नाही, रडतोय मी. तोच ऑगस्ट मध्ये माझा चुलता गेला. अरे बाप रे. बाप नाही, चुलता गेला, चुलता. अरे चुलता रे. सर काय झालं काय पण सांगा ना. काय झालं? विजाचं. कशाला चमक? काय ऐकून घे ना. ऑगस्ट मध्ये थंडी होती. ऑगस्ट मध्ये थंडी? चुलता कोणाचा गेलाय? तुमचा. हा मग थंडीत ऑगस्ट होता. आ? ऑगस्ट मध्ये थंडी होती. हा. त्या थंडीनं गेला. काय झालं होतं? अटॅक. इथे अटॅक इथे येतो, पण इथं आला होता. तो कसा काय? अशा गावात लचक भरली ना. एवढीशी उचकी आली आणि तो गेला. पण जाता जाता माझ्या नावावर 60 लाख रुपये ठेवून गेला. 60 लाख? हा मग सर हे तर उत्तमच झाला. अरे काय उत्तम झालं. 60 लाख संपत नाही तोच ऑक्टोबर मध्ये करोडपती झालात. रोडपती झालो. रोडपती. ते कसं काय? ऑक्टोबर मध्ये माझ्या घरचं कुणीच गेलं नाही ना. काय मला सांग, तुझा पगार पाणी कसं आहे बाबा? चांगला आहे. चांगलं. 15,000 आहेत. शिवाय हे टीप मिळते ना ती वेगळी. वा. गावात खूप प्रॉपर्टी आहे. 15 एकर जमीन अरे आहे. वा. डिपॉझिट केलेत, शेअर्स मध्ये गुंतवलेत. 50-60 लाख 60 काय 90 लाखाची तरी प्रॉपर्टी आहे. वा 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 वा. चला चला चला, ऑक्टोबरचा प्रॉब्लेम मिटला. तो कसा काय? नाही, मला येता येता असं कळलं की तू माझा लांबचा मामे भाऊ आहेस म्हणून. हा गेला 12च्या भावात. पण तुम्हाला बघून सगळा महाराष्ट्र हसतो, त्यामुळे सगळ्यांची दुःख तुम्हाला बघून जातात असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांना जाणून घ्यायचंय की भाऊ दिवाळी कशी साजरी करतात. बुवा काही एखादा किस्सा विस्सा आठवतो का? हा आठवतो किस्सा. आम्ही कॉलनीत राहायचो तेव्हा जिन्यावर बसायचो रात्री गप्पा मारत. तर शेजारी काकू होत्या, त्यांना त्रास व्हायचा त्याचा. त्यामुळे हे बसू नये म्हणून त्या पाणी ओतून ठेवायच्या जिन्यावर. त्यामुळे मला बसता यायचं नाही. मग आम्ही ठरवलं याचा बदला घ्यायचा. मग आम्ही काय केलं, सुतळी बॉम्ब, अगरबत्ती याचा एक टाइम बॉम्ब बनवला. वा वा वा. आणि दाराच्या बाहेर ठेवला रात्रीचा. आणि आम्ही गेलो घरी. सगळे घरी जाऊन झोपलो. आत्ता वाजेल आत्ता वाजेल आत्ता वाजेल. धुम असा आवाज आल्यावर मी पांघरून डोक्यावर. झालं सक्सेस. सक्सेस. हा मग सकाळी मी आपल्या नेहमीप्रमाणे काहीच झालं नाही असा निघालो. तेवढ्यात काकू, इकडे भाऊ इकडे. काय रे, काल कोणी फटाके वाजवले आमच्या दाराच्या बाहेर? बोललो नाही काकू, मला काहीच माहित नाही. सगळ्या मित्रांची नावं घेतली. बोललो नाही खरंच काकू, मला माहित नाही.
माझ्या चेहऱ्याकडे बघून तिला वाटलं मी खरं बोलतोय. आणि एक महत्वाचा प्रश्न मलाही विचारायचा आहे सगळ्यांना की तुम्हाला कधीपासून भाऊ ही उपाधी मिळालेली आणि का मिळाली ती भाऊ? नाही चांगलं आहे ना, सगळ्या मुली भाऊ. बायको ही चिंता करत नाही कधी. बरं मग आता बायकोवरून मला आठवलेलं आहे, पाडवा आहे आता, मग बायकोला काय भेट बीट यंदा? कधी नव्हे तो पाठ आंघोळीला. आंघोळ घालते बायको, आंघोळ करावी लागते. करावी लागते. आता काय त्या वेळेत करावी लागते ना, सकाळी एवढ्या उठून. मग एकदम मी फारच भारावून गेलो. काय चाललंय सगळं हिचं, खूपच ओवाळणं वगैरे सगळं. म्हटलं काय तरी गंमत आहे. नंतर मला कारण कळलं, मी टीव्ही घेतला ना. हे त्याचं उत्तर होतं. हो का? आणि तो 40 इंची आहे. हो, हो. त्यामुळे 40 वर्ष आता काही बघायला नको. तुम्हाला हसवायला आणि हीच धमाल करायला आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पुन्हा एकदा जाता जाता सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या हसऱ्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. Happy Diwali!